काय म्हणता शेतकरी मंडळी, मजा आहे ना? अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा आहे। तर आजचा जो आपला विषय आहे की आपल्या कापूस पिकामध्ये सोसायटी हे तणनाशक आहे, याचा वापर आपण कसा करावा, केव्हा करावा, कुठलं तण यानं मरते, डोस किती घ्यावा, हे सविस्तर माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। म्हणजे गवती मेलं पाहिजे, आपल्या कापूस पिकाला काही बाधा झाली पाहिजे नाही, हे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्या कामाचा व्हिडिओ होणार आहे। आणि जेवणे हातावर उजव्या हातावर जे आपल्याला बटन दिसते काळ्या कलर सबस्क्राईबचं, ते दाबून द्या आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला 1 रुपये खर्च आपल्याला येणार नाही, परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आता सध्या आपल्या कापूस पिकामध्ये आपण सोसायटी तणनाशक त्या ठिकाणी मारत आहे। आता या सोसायटी तणनाशकाचे काय फायदे आहेत आणि कुठलं तण हे नियंत्रण करते, कुठल्या तणाला हे मारते, ते आपण माहिती पाहू। आता हे जे प्रामुख्याने सोसायटी हे तणनाशक आहे, यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे प्रोपागॅक्युझोफोब 10% EC% मध्ये हा त्या ठिकाणी घटक आहे। हा घटक असलेला आपण कुठल्याही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता। आता हे जे सोसायटी आहे हे वापरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठलं तण, कुठलं गवत हे सोसायटी तणनाशक त्या ठिकाणी मारते। तर हे जे सोसायटी तणनाशक आहे हे एक सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, म्हणजे काही ठराविकच गवत त्या ठिकाणी मारते। जसं की आता हे लांबपणाचं, हे पहा, हे जे जेवढे लांबपणे तण असतील, हे पूर्ण लांबपणा तण असतील, लाल दांडी असेल, हरळ असेल, हे पूर्णपणे गवत त्या ठिकाणी हे मारणार आहे। म्हणून आपल्या कापूस पिकावर जरी हे उडलं किंवा पडलं तर आपल्या कापसाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही, कारण आपल्या कापूस पिकामध्ये जर समजा लांबपणाचं गवत असेल तरच हे सोसायटी तणनाशक काम करणार आहे। जर गोलपणाचं असेल, रुंदपणाचं असेल तर मग फारसा रिझल्ट किंवा तण आपलं मरणार नाही। आता आपल्या वावरामध्ये फक्त हे लांबपणाचं हे लाल दांडी गवत आहे, म्हणून आपण सोसायटी त्या ठिकाणी मारत आहे। आपल्या गवतामध्ये किंवा आपल्या कापसामध्ये इतर कुठले जर तण असतील तर आपण इतर पर्यायाचा वापर त्या ठिकाणी करू शकता। आता हे सोसायटी तणनाशक आहे, याचा डोस आपण किती घ्यायला पाहिजे प्रामुख्याने चांगल्या रिझल्टसाठी, तर आपण 30 ते 40 ml चा डोस याचा घेऊ शकता। चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपले येतील। जमिनीमध्ये जर ओलावा असला तर अजून चांगले रिझल्ट आपले येतात। आता मागच्या 1 महिन्यापासून गेले पाऊस सुरू आहे, म्हणून कुठल्याच डवरणी, वखरणी, खुरपणी इंधन आपल्या वारामध्ये चाललं नाही। शेवटी पर्याय म्हणून आपल्याला हे तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करावा लागत आहे। आता संपूर्णपणे हे जे लाल दांडी आहे हे पूर्ण मानत आहे आणि पूर्णपणे फटामध्ये आता कापसाचा खालचा तास पूर्णपणे मोकळा आहे, हे बघा तास पूर्ण मोकळा आहे, फक्त फट भरलेला आहे। म्हणून फटामध्येच आपण हे 35-40 ml ना सोसायटी त्या ठिकाणी घेत आहे। चांगले रिझल्ट आपल्याला येतील। आपल्या वावरामध्ये फक्त लांबपणा तण असेल तर आपण या घटकचा म्हणजे प्रोपागॅक्युझोफोब 10% हा जो घटक आहे सोसायटीमधला, याचा वापर आपण करू शकता। फक्त लांबपणा तण असेल तर, इतर जर गवत असेल तर मग आपण दुसरा पर्यायचा वापर करू शकता। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे।